सांगायचं कोकणातला विकास होत नाही, अमकं होत नाही, कसं होणार? आपण जर कोकणातली माणसं आहेत, आपणच सांभाळलं नाही तर होणार काय? लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर मला माहेर बेर काय आठवायची वेळच आली नाही. इकडचं सगळं हवामान हे ते मला इकडे एवढी सवय झाली आता ना. साधारण किती वर्ष जुनं घर असेल? 400 वर्षाची जास्त झाली. 400 वर्ष? होय. बापरे. पण कष्ट करायची पण इथे राहिलं तर हिंमत लागते, कारण इथे पैसा मिळत नाही, पण कष्ट भरपूर असतात. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अणसुरे गावात. अणसुरे गावात पुन्हा एकदा लवकरच यायचा योग आलेला आहे. काही दिवसांपूर्वी चैत्र महिन्यात आपण या गावातीलच विजू काका देसाई यांच्या घरातील चैत्र गौर दाखवली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आपण या गावात आलेलो आहोत. आणि या गावात आत्ता यायचं कारण आपल्याला लक्षात आलं असेल थंबनेल बघून. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. सुरुवातीला आपला परिचय. मी प्रकाश विठ्ठल आपटे, माझं मूळ गाव पंढरपूर, हे माझं आजोळ आहे. बरं. आणि मूळ देवाचं गोठणे. देवाचं गोठणे. बर, आपण आता ज्या मुख्य विषयासाठी इथे आलेलो आहोत बरोबर, त्या विषयाकडे वळूया आणि आपल्या घराकडे वळूया. आपला चौसोपी वाडा आहे, ज्याला आपण चौकटी म्हणता असं माझ्या लक्षात आलं इतक्या वेळ ऐकून. चौकट. अच्छा, तर आपण आतमध्ये जाऊया. हो या. खूप सुंदर असा परिसर आहे, एक प्रशस्त अशी वास्तू आहे. हो त्याच्यात काही ठिकाणी डागडुजी केलेली आपल्याला दिसेल, हो तर काही ठिकाणी जुना भाग अजून बघायला मिळेल. आपण आतमध्ये जाऊया. या. ही चौकड ओटी. अच्छा. म्हणजे असं हे बघायला मिळणार नाही. हो. इथे त्या ह्या कुंड्या पण होत्या, पण त्या आता नाही आहेत. अच्छा, कुंड्या म्हणजे देवळात असतात ना. ओके. हां, अच्छा, कुठे असायच्या त्या? वरती होते, इथेच लावलेले असायचे. छताला. हां, अच्छा, बर. इथे ही पालखी येते. आमचं गिरेश्वर देवस्थान, देव खाली यायचे तेव्हा. अच्छा, तेव्हाची ती पालखी आहे. ओके. आता ते काय कोण करत नाही, म्हणजे होतच नाही कोणाकडनं बरोबर. वयोमानानुसार. इथे आपल्याला लाकडी रेजे दिसतील. कोकणी घराची शान म्हणजे लाकडी रेजे. आणि इथल्या भिंती सुद्धा आपण बघितल्या तर खूप मोठ्या आणि जुन्या काळातील आहेत, जाडजाड. इथे भिंतींना खुंट्या आहेत. खुर्च्या जुन्यातल्या. हो, खुर्च्या पण आहेत. इथे आपल्याला एक गणपतीची मूर्ती दिसेल, खूप जुन्यातली आहे. होय ना? कारण म्हणजे त्याच्या ती- पाठीमागे नागाची एक फणा म्हणतात. फणा आहे, प्रतिकृती आहे. इकडे सुद्धा आपल्याला दिसतील खुंट्या, खूप साऱ्या आहेत बघितलं तर. आणि झोपाळा आहे. आत्ता आपण ओटीवरती आहोत आणि ओटीवरचा हा झोपाळा आहे. पडवीतनं आपण ओटीवर आलोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक सुंदर असं लाकडी काम आणि रेजे आहेत इथे, ओटी आणि पडवीला वेगळे करणारे. आपण प्रत्येक घरात बघितलं तर आपल्याला वेगवेगळी छोटी छोटी डिझाईन्स बघता येतात. इथे सुद्धा आपण बघितलं तर कोनाडा आहे. होय, तिथे तेव्हा समय असायची. समई असायची का? संध्याकाळी. अच्छा, रोज संध्याकाळी लावायची, बरोबर. नित्य नियम. अच्छा. आता ही मधली चौकडीतलं. चौकडी. अच्छा, आता आपण या चौकडीत आलेलो आहे. आता इथे मला वाटतं ही कडीपत्त्याची रुजून आलेली भरपूर आहेत. झाड आहेत, भरपूर. आणि हे मधलं झाड मुख्य कडीपत्त्याचं आहे. कडीपत्त्याचं आहे. त्याच्यामुळेच इकडे सगळे आजूबाजून कडीपत्त्याची झाड आहेत. हे मोरेश्वर सदाशिव देसाई अच्छा, त्यांचं ओके, चौकडीतलं घर. बरोबर. आता ती मंडळी इथे नसल्यामुळे हा सोपा बंद आता ते आहे. नाहीच आहेत, ते गेले. अच्छा. त्यांचा मुलगा रवींद्र मोरेश्वर देसाई, ओके. त्यांना एक मुलगा आहे, एक मुलगी आहे त्याला. बरोबर. आपल्याला ह्या जुन्या वास्तू आता आजकाल कुठे बघायला मिळत नाही. त्या दृष्टीने आपण हे संवर्धन डिजिटली करायचा प्रयत्न करतोय की कशी होती आपली घरं आणि कशा प्रकारे कोणाला जर का जतन करायची भविष्यात इच्छा झाली तर हे बघून निदान ते प्रयत्न करतील की आपण अशा प्रकारचं परत घर बांधू शकतो किंवा आहे ते टिकवून ठेवू शकतो. इथे पण एक खिडकी आहे भिंतीत आणि भिंतीची साईज आपल्याला ह्याच्यावरून लक्षात येऊ शकते की केवढी मोठी भिंत आहे. इकडे पण एक सोफा आहे.
हा चालू सोपा आहे. काकू इथे आहेत. आपण काकूंशी नंतर संवाद साधूया. आता घर बघून घेऊया आपण पहिल्यांदा. यावे एंट्रन्स तिकडनं आधी. अच्छा. आता काय मेन एंट्रन्स हा. ओके. आता ते प्रत्येकानं आपापली बरोबर. सोयीनुसार हे केलेलं आहे. मेन एंट्रन्स हा इथं. अच्छा. बर. म्हणजे मगाशी आपण त्या गेटमधनं येऊन इथल्या समोरच्या एंट्रन्समधनं आत गेलेलो होतो आणि आता हा दुसरा सोपा जिथून आपण आतमधून आलो, परंतु हा बाहेरच्या बाजूने एंट्रन्स आहे त्याचा. आणि चला. त्याला लोखंडी हो. रेजे. हो. ह्याच्यात थोडी डागडुजी केलेली आपल्याला लक्षात येईल. रंगरंगोटी सुद्धा आहे आणि लाकडी रेजांच्या ऐवजी भिंती केवढ्या झाड आहेत. हो, इथे लोखंडी रेजे आहेत. हम्म. आता तुम्ही स्वतः वास्तव्याला कुठे असता? आम्ही खाली खालच्या सोप्यात. खालच्या सोप्यात. अच्छा. बर. आता ह्या सोप्यात सुद्धा आपल्याला झोपाळा दिसेल. प्रत्येक घरात कोकणातल्या झोपाळा हा हवा आपल्याला बघायला मिळतो आणि नक्कीच ती एक शान आहे घराची. हे सगळ्यांचं मिळून देव. अच्छा. अच्छा. म्हणजे सगळ्या देसाईंचं. नवरात्र वगैरे सगळं इथे व्हायचे आमची पूर्वी. इकडे संपूर्ण केळीचं मखर बिखर बांधून. बरोबर. काकू नमस्कार. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमचा सुरुवातीला परिचय. मी माधुरी विजय देसाई. आम्ही म्हणजे पहिल्यांदा मिस्टरांची नोकरी आडिवऱ्याला होती. आडिवऱ्याला शिक्षक होते ते. अच्छा. त्यामुळे मी लग्न झाल्यानंतर आडिवऱ्यातच होतं आमचं सगळं. बर. तर 30 वर्ष जवळजवळ मी आडिवऱ्यात, मिस्टर 35 वर्ष आडिवऱ्यात होते. आणि 5 साली ते रिटायर झाल्यानंतर मग आम्ही इथे येऊन राहिलो कायमची. आणि त्याच्या आधी फक्त मे महिन्याच्या सुट्टीला वगैरेच येत होतो. आणि काकांना जाऊन किती वर्ष झाली? आता 3 वर्ष होतील पुरी. अच्छा. बरोबर. 23 साली गेले ते. बर. आता तुम्ही इथे एकट्या असता. हा पूर्ण परिसर तुम्ही एकट्याने बघता. बरोबर. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा कसा वेळ जातो? काय दिनचर्या असते? हा, सकाळ मिळत असा उठल्यानंतर पहिला घरातला केर कचरा, आधी चहा, केर कचरा, नंतर फुलं काढून आणायची बागेतनं जाऊन, नंतर आंघोळ, देवपूजा. देवपूजा झाली की मग काय बारीक सारीक काय नाश्ता करणं, जेवण करायचं. सर्वसाधारण 11, 11:30 नंतर काही काम नाही, रिकामं मग अगदी. बरोबर. पण मग वेळ कसा घालवता? काय नाही, मग काहीतरी वाचन बिचन, TV बघायचं, मोबाईलवरती काहीतरी गेम वगैरे खेळायचे. अच्छा. आणि बाहेर तिथे दारात बसलं की कोणी येणार जाणार भेटतं, हाक मारतं, बरोबर. होतं बोलणं. तुमचं कुटुंब कुठे असतं बाकी म्हणजे मला 3 मुली, 3 मुलींची लग्न झाली. अच्छा. एक मुलगी इथे आमच्या इथे जवळ कुवेशी म्हणून गाव आहे, तिथे दिलेली आहे. आणि एक दिलेली आहे कुडाळला, पण ती असतात गुजरात, जामनगरला. अच्छा. आणि धाकटी मुलगी पुण्यात आहे. बर. आता एवढं मोठं घर आवरताना, साफसफाई करताना, ज्या घरात माणसं असतात तिथे सुद्धा आपल्याला पसारा किंवा कोळिष्टक हे कोकणातले कायमचे प्रॉब्लेम्स असतात. तर मग तुम्ही एकट्याने हे सगळं इतकं नीटनेटकं कसं ठेवलंय? कारण तुमचं घर एकदम मी बघितलं तर सगळं व्यवस्थित आहे. काय जरासा हात फिरता असला की होतं म्हणजे ते. बरोबर. आणि आहे कामाला एक कायमची माझी आहे मनुष्य. अच्छा. ती येऊन जाऊ म्हणजे अशी दररोज येतेच भांडी बिंडी घासायला, किंवा मधनं तिच्याकडनं झाडून बिडून घेणं होतं. आडिवऱ्यात किती वर्ष राहायला होतात तुम्ही? आडिवऱ्यात मी 30 वर्ष. 30 वर्ष. आणि मिस्टर 35 वर्ष. अच्छा. आणि माहेर कुठे तुमचं? माहेर तसं कोल्हापूरलाच. ओके. पण लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर मला माहेर बिहेर काय आठवायची वेळाच आली नाही. इकडचं सगळं हवामान हे ते मला इकडे एवढी सवय झाली आता ना. कोकणात पूर्वी कधी आला होतात? नाही, लग्नाच्या कधीच आधी? नाही, कधीच नाही. अच्छा. अरेंज मॅरेज? हो, अरेंज मॅरेज. आणि मग कसं वाटलं कोकणात त्या वेळेला सुरुवातीला आल्यावर? सुरुवातीला आल्यावर म्हणजे असं खूप जरा थोडंसं कठीण गेलं, पण मला आडिवऱ्याला आमची शेजारची माणसं होती ना, ती खूप मला सांभाळून घेतलेली. माझं तसं लग्न खूप लवकर झालं होतं वयात, त्यामुळं आमच्या दोघांच्यात अंतर पण होतं. आणि पण त्या लोकांनी मला सांभाळून घेतलेली, विशेषतः स्वतः मिस्टरांनी मला खूप सांभाळून घेतलं. बरोबर. त्यामुळे मला असं जड असं गेलं नाही म्हणजे. बरोबर. आणि आता बाहेर कुठे जावंसं फार वाटत नाही.
बरोबर. तुमचं वय किती आहे आता? माझं आता 67 पूर्ण. 67. नाही काय झाले टोटल सगळी पूर्वी भरपूर होती ह्या सगळ्या म्हणजे मिस्टरांचं बालपणी होतं ना त्यावेळेला त्या शिरूभाऊंकडे वगैरे तशी भरपूर माणसं होती. अच्छा. मग नंतर सगळीच मुंबईतला म्हणजे शिक्षणाच्या याने नोकरी धंद्याच्या निमित्तानं सगळी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ऐकिवात माहिती असतील किती होती एकूण? एकूण तरी 25-30 माणसं होती सर. 25-30 माणसं होती. हो, प्रत्येकाकडची मुलं. ही जी काय अवस्था आपल्या एकंदर कोकणची झालेली आहे, ह्याच घराची किंवा ह्याच कुटुंबाची असं नव्हे तर आपण प्रत्येक गावात बघितलं कोकणातल्या तर माणसांची उणीव आपल्याला सगळीकडे भासते आहे. तर ह्याला काय कारण वाटतं तुमच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास? कारण म्हणजे सगळे उठतात ती मुंबईला जातात, इथे राहायला कोण तयार होत नाही, हेच मुख्य कारण आहे. पण का असं झालं? कारण पिढ्यानपिढ्या आपल्या कोकणात राहिलेल्या होत्या पूर्वीच्या आणि अचानक ह्या पिढीला आत्ताच्या कोकण नाहीसं का वाटतंय आणि शहराकडे आकर्षितले का जात आहेत मुलं? मेन म्हणजे पैशाचं आहे. इथे तसे मिळकतीच्या दृष्टिकोनातनं खूप कमी आहे. एखादं कुटुंब चालायच्या दृष्टिकोनातनं नाही, म्हणजे बरोबर, मिळकत खूप कमी. अच्छा. पण इथे खर्च पण फार कमी आहेत. हो, खर्च कमी आहेत हे बरोबर आहे, पण तरी सुद्धा ते खर्च सुद्धा कमी आहेत, ते सुद्धा भागवायला तेवढी हे नाही. अच्छा. आता आमचा प्रश्न येत नाहीत, माझी पेन्शन वगैरे आहे त्यामुळे बरोबर. तो भाग वेगळा आहे, बरोबर. पण सरासरी विचार केला तर नाही. काय सांगाल कोकणी मुलांना जी शहर सोडून गेलेली आहेत? कारण आपला प्रयत्न खरं सांगायचं तर ह्या यूट्यूब चॅनलच्या द्वारे मी नेहमी असा प्रयत्न करत असतो की आपल्या कोकणात परत मुलं कशी येतील किंवा जी आहेत ती कोकण सोडणार नाहीत अशा दृष्टीने आपण कायम प्रबोधन करायचा प्रयत्न करत असतो. बरोबर. तर काय सांगाल त्या मुलांसाठी एकदा, पुढच्या पिढीसाठी? पुढच्या पिढीसाठी साधारण विचार केला तर यावं असं वाटतं, पण ह्याच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर तशी गैरसोय आहे भरपूर. म्हणजे जिन्नस आर्थिक मिळणं म्हणा किंवा अच्छा. हे म्हणा अशा दृष्टिकोनातनं. अच्छा. इथे दुकान जिन्नस वगैरे जवळपास नाही जवळपास. किती लांब जावं लागतं तुम्हाला? इथून आम्हाला आता 1.5 किलोमीटर वरती पठार म्हणून आहे ना, तिकडे दांची पठार. बरोबर. पण म्हणजे त्यासाठीच तरुण मुलं कुटुंबात असतील तर ह्या समस्या आपल्याला येणार नाहीत. येणार नाही. म्हातारपणात कोणी यायचं म्हटलं तर त्याला समस्याच भरपूर आहे. बरोबर आहे. पण चालू कुटुंब असतील, एकत्र कुटुंब असतील तर ह्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात. होऊ शकतात. आणि कुठेतरी पैशाच्या मागे न लागता आपण बाकी इथल्या ज्या प्लस पॉइंट्स आहेत, इथले जे प्लस पॉइंट्स आहेत त्याचा विचार केला तर नक्कीच इथे राहणं नक्की. फायदेशीर आहे. खूप फायदेशीर आहे. आरोग्याच्या दृष्टीने, खूप मनःशांतीच्या चांगलं आहे. दृष्टीने. नक्की, प्रश्नच नाही. चालेल काकू, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आज मी अचानक येऊन सुद्धा तुमच्या काय जे काही दैनंदिन तुमचं कामं असतील त्यातून वेळ काढून आपल्या चॅनलवरती गप्पा मारल्यात माझ्याशी आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमच्या भावना पोहोचवल्यात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. इथे स्वयंपाकघर आहे, बाथरूम, हम्म, हे बाथरूम. होय. इथे काय आहे? हे आंघोळीचं बाथरूम म्हणतात ते. असं बसायला जागा केलेली. होय. इकडे काय आहे विशेष? विशेष ते काय माड झाड. परसबाग. हा मागचा भाग त्यांचा सगळा. अच्छा. विहीर वगैरे इकडे आहे की? हे इकडे विहीर आहे. अच्छा. इकडनं घेतलंच तर राहत होता पहिला, पण ते काढून टाकलं. अच्छा अच्छा. ह्या अशा आयताकृतीच विहिरी आहेत तुमच्याकडे सगळ्या? चौकोनी सगळ्या. हा, आणि बरोबर. पाणी आटत नाही. पूर्व, होय पश्चिम, काय? दक्षिण, उत्तर. अच्छा. म्हणजे पुढे इथे- पण एक आहे. हा, हा, म्हणजे 4 विहिरी आहेत 4 इथे? विहिरी आहेत. बापरे. आणि- पाणी मुबलक कायम हो, असतं? वर्षाचे 12 महिने अच्छा. आटत नाही. अच्छा. इकडे आपल्याला झाडं वेगवेगळ्या प्रकारची दिसतील. चिकू आहे, नारळ आहे, केळी आहेत खाली. गोकर्ण, हो. पायराट म्हणजे ते हे वरचं दिसतंय पायरहाटाचं की? अच्छा.
आपण तसं फिरून आलो. हो. हं. तर हे दुसऱ्या भागातून आपण आत आलोय. हे पहिलं ते रहाटाचं अच्छा, इथे रहाट दिसतोय आपल्याला. गोल गोल होय होय, हात रहाट आहे. इथे सुद्धा वरती काच आहे कौलांच्यात प्रकाश येण्यासाठी, त्यामुळे या खोलीत आपल्याला नैसर्गिक उजेड दिसतोय. म्हणजे लाईट लाग. होय, लाईटची आवश्यकता नाही. इथे काही पूर्वजांचे फोटोज आहेत आणि वरती सुद्धा भांडी जुन्यातली. अगदी व्यवस्थित लावलेली आहेत, मांडलेली आहेत. ती आता झोपू शकेल अशी. एवढी जागा आहे तिथे आणि ही भांडी काय आता वापरात नसतील, नाही. तरी पण जतन करून ठेवलेली आहे त्या मंडळीने. बाळकृष्ण विशेष आहे, असा बाळकृष्ण बघायला आपल्याला खरोखरच बघायला मिळत नाही. संगमरवरी बाळकृष्ण आहे आणि मोठी मूर्ती आहे. सहसा लहान बाळकृष्ण असतात. आणि इथे भिंतीतली कपाटं ही जी पूर्वीच्या घरांच्यात असायची ती इथे अजूनही आहेत. इथे माडी आहे, जरा जाण्यासारखं आहे. माडीवर आपण एकदा जाऊन बघूया. ही माडी म्हणजे वरची अगदी फर्स्ट फ्लोअर बेडरूम असल्याप्रमाणे आहे, कारण अनेक जणांच्या माळ्यावरती सगळी अडगळ ठेवलेली असते. इथेही काही प्रमाणात आहे, परंतु इथे एक कॉट आहे, म्हणजे झोपायची जागा, आणि फॅन सुद्धा आहे. लाकडी कपाट. म्हणजे पाहुणे आल्यावर त्याचा बऱ्यापैकी वापर होत असेल. इथून आल्यावर आपल्याला गॅलरी दिसते, लाकडी गॅलरी आहे. खूप सुंदर प्रकारचं काम लाकडातलं. बघायला मिळायचं नाही. होय. ती बाजूची घरं आमच्या. हे तुमच्यापैकीच होतं घर की बाजूला हो, चिकटून? तो गोठा होता. अच्छा तो यंदाच्या पावसात पडला सगळा. अच्छा लांब लचक. अच्छा. 4 म्हशी असायच्या खाली. खालच्या गोठ्यात पण 4 म्हशी असायच्या. आजोळे तुमचं. तुम्ही इथे किती वर्ष राहत आहे? झाली 36 वर्ष. अच्छा, पण आजोळी यायचं काय कारण? आलो असंच, आई बरोबर आलो तर इथेच. इथेच. हां, त्याला काही कारण असं काही नाही. हां आवडलं हां, राहील. बरोबर. मग तुमचं कुटुंब वगैरे काय? नाही, मी लग्नच केलं नाही. अच्छा, पण तुमचा व्यवसाय काय आता? नाही, हेच सगळीकडचं लक्ष ठेवणं. बरोबर. शेती आहे? शेती आहे, हां. थोडी आहे. भात शेती करता अजून? आम्ही नाही, दिलेली आहे म्हणजे. अच्छा. आणि कुळांकडे. आंबा काजू वगैरे काय? आहे, आंबे आहेत, हं, हं, काजू पण आहे, हं, माड आहेत, केळी आहेत. हं. तुमची आता दिनचर्या काय असते? सकाळी उठलं की आंघोळ करायची, चहा वगैरे घ्यायचा, फुलं काढायची, देवपूजा करायची, देवळात आलो की घरच्या पूजा, हं, मग नाश्ता, हवाचा नाश्ता, जेवण, हं, काय हवं असेल ते. हं, हं, ही आपली दिवसभराची दिनचर्या. हं, हं. तुम्ही स्वयंपाक चांगला करता असं ऐकायला मिळालं. हो, मग यायचं जेवायला. तुम्ही फोन उचलले नाहीत, नाही तर नक्की आलो असतो. हो, न उचलता यायचं, याला महत्व आहे. अरे वा. फोन करून कोणी येईल, बरोबर. सावध बेसावधपणे यायचं. अगदी. हा. आणि तरी पण आनंदाने खाऊ घातलं हो जातं, हो, त्यामुळे ते त्याचा जास्त आनंद आहे. पुढच्या वेळेला नक्की येईन मी. या आम्ही वाट बघू तुम्ही. अगदी. पूर्वीचा परिचय नसल्यामुळे असं कोणाकडे थेट नाही, जाणं नाही, शेवटी ते- पटत नाही नाही, आपल्याला. बरोबर आहे. किमान एखादा फोन झाला असता तर नक्की आवडलं असतं. नाही, आणि बरोबर त्यात आहे. तुमचे शेजारी काय विजू काका. जोपर्यंत आपली ओळख होत नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही. बरोबर. आता सुरुवात झाली आहे ना, अगदी. म्हटल्यानंतर होईल. नक्की नक्की हा, नक्की. बरं, हा कोकणी माणसाचा अगदी स्वभाव तुमच्यात ठासून दिसतोय. होय, मिळून मिसळून सगळ्यांची होय होय. आणि परक नाही म्हणायचं कोणाला. बरोबर बरोबर. आपली गावं सगळी ओस पडत चाललीत. हो, दिवसेंदिवस प्रत्येक माणूस स्थलांतरित होतोय, होय होय. शहराकडे वळतोय. ह्याला काय कारण वाटतात? कारण म्हणजे मनुष्यबळ कमी झालं इथलं. हं, रोजगार मिळत नाही, त्याच्यामुळे मनुष्यबळ कमी. आणि इथे कसं कोणाला कामाला बोलवलं तर पटकन येतील असंही नाही, शाश्वती नाही म्हणजे. हं. हा, हा, पण ह्याचं कारण काय? म्हणजे इथे काम तर आहे, काम आहे पण कामाला माणूस नाही. हा, म्हणजे उठसूट मुंबईला जात. हा, पण त्यामुळे मुंबईला जायचं काय कारण? नेमकं इथे काम असताना सुद्धा इथलं काम न करता मुंबईत जाण्यामागे काय कारण काय वाटतं? त्यांचं काय कारण सांगू शकत नाही आपण. इथे राहायचंच नाही आम्हाला. हं. हा, असं ते पण आपण ही स्थिती बघितली तर प्रत्येक समाजात आहे. प्रत्येक समाजाचे प्रत्येक भागात आता आहे. पुढची पिढी कुठेच दिसत नाही. नाही, आणि जास्त करून मोबाईलला आकर्षित. हं, काम नको, हं. हे महत्वाचं आहे त्यातलं मूळ कारण. आळशी झाली पुढची हा. पिढी म्हणजे. गावात तसं बघायला गेलं तर मजुरी चांगली आहे, हं, बरोबर.
बरोबर एक गडी 500 रुपये घेतो दिवसाला. बरोबर. एक बाई माणूस 250 रुपये घेतो. हम्म. किती तास काम होतं? मोजून 4 तास. नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित असतं. बरोबर हां, तरी पण काम करायला मागत नाही. बरोबर ही त्यातली खंत. बरोबर. हां, आणि मग सांगायचं कोकणातला विकास होत नाही, अमकं होत नाही. कसं होणार? आपण जर कोकणातली माणसं आहेत, आपणच सांभाळलं नाही तर होणार काय? विकास कसा होणार? बरोबर. हां, हे मूळ कारण आहे ते. म्हणजे ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आपली मूळ भूमिका काय, कोकणातलं स्थान काय आपलं, खरंय हे महत्वाचं. खरंय. आपलाही तो आणि ते जतन व्हायला हवं, ते होत अगदी. नाहीये. अगदी. हां. या व्हिडिओमधनं आपले अनेक उद्देश असतात, त्यापैकी हा सुद्धा एक उद्देश आहे की आपलं जे मूळ आहे, कारण मी स्वतः इथे राहतो जन्मापासून आतापर्यंत आणि यापुढे सुद्धा कायम राहणार, होय. कारण आपल्या ती नाळ जोडलेली आहे इथे. बरोबर आहे. आपण ते सोडू शकत नाही नाही, सोडू शकत. त्यामुळे आपण इथे आहोत. परंतु माझ्याच वयाची अनेक मुलं रोज उठून मुंबईत सुटतायत किंवा ऑलरेडी गेलेली आहेत, शिल्लकच नाहीये तिथे. तर त्यांना कुठेतरी आपण प्रेरित करावं या व्हिडिओमधून, आणि इथे येऊन काय करता येईल यासाठीचे सुद्धा मार्गदर्शन अनेक व्हिडिओ आपण बनवत असतो. बरोबर आहे. ही आपली संस्कृती, ही अशी घरं दाखवणं म्हणजे आपलं वैभव किती बरोबर आहे. होतं, आणि अजूनही काही ठिकाणी शाबूत आहे, सोन्यासारखं. सोन्यासारखं. पण ते आपल्याला जतन करता येत नाही. बरोबर. ही मोठी खंत आहे. अगदी खरंय. आणि जसजसं मनुष्याचं वय वाढत गेलं की तो थकल्यासारखा होतो, बरोबर आणि पुढे त्याचा मग त्याला कोण सांभाळ करू शकत नाही. बरोबर. ही एक त्यातली खंत आहे. अगदी आणि काही काही अशा कारणामुळेच घरं बंद झालेली आहेत. बरोबर. म्हातारी माणसं नको असतात. बरोबर. हां, उठलं की आपला संसार करायचा आणि मुंबईला निघून जायचं संसारासकट. बरोबर. हे मूळ कारण आहे. बरोबर. हां, चालेल. आपण फक्त आता सणवार असला तरच येणार. हो हां, खरंय. 4 दिवस. बरोबर. आता आपण हो, पुढील भाग बघूया, कारण अजून मोठा भाग आपला शिल्लक राहिलेला आहे, आणि अशा खूप युनिक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत ज्या पूर्वीच्या काळातल्या होत्या. हळू. हो, तर आपण पुन्हा चौकटीच्या इथे आलेलो आहोत. आता इथून आपण एका वेगळ्या सोप्यात चाललोय. आतापर्यंत मला वाटतं आपले 2 सोपे बघून झाले आणि 3रा सोपा बंद आहे. आता हा 4था सोपा आहे, 4था आणि अंतिम. त्या काकूचं हे घर. अच्छा, त्या इथे पण एक काकू राहतात. हे हां. देवघर. अच्छा, ह्या काकूंचं हे घर आहे. त्यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत, पण तुर्तास आता आधी हे आपण बघूया. इथे पण एक देव्हारा आपल्याला दिसेल, जुन्या पद्धतीचाच हा देव्हारा आहे. पूजा झालेली आहे. इथे अजूनही मातीच्या भिंती आहेत. होय. आणि थंडावा जाणवतोय आल्यावर. होय. इथे पण एक माळा आहे. पोटमाळा. अच्छा. हा किचनचा भाग. अच्छा, बरं. इथे स्वयंपाकघर आहे. आपण बघू शकतो की जुन्या प्रकारचं स्वयंपाकघर. ओटा आहे, आधुनिकीकरण थोडंसं. मातीतल्या कपाट आहेत. मातीतली कपाट आहेत. भिंतीतली कपाट. अच्छा, उघडून दाखवू शकतो. हो. काकू नमस्कार. हा, आपलं या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज तुमचा हा चौसोपी वाडा, चौकडी, तर ती बघण्यासाठी खास मी आलेलो आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत आपण ही सर्व माहिती पोहोचवत आहोत. तुमचा सुरुवातीला परिचय. माझं नाव रोहिणी जगदीश देसाई. अच्छा, आणि माहेरचं? प्रभा दामोदर गोखले. अच्छा, कुठे माहेर तुमचं? दळ्यावर, म्हणजे जैतापूर दळ. अच्छा, जवळच आहे म्हणजे. हो, किती किलोमीटर इथनं? इथून 7 किलोमीटर. 7. मग जाणं येणं होतं अजूनही? हा, कारण कधीतरी होतं. अच्छा, तुम्ही किती वर्ष राहिलात या घरात? 52 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे लग्न. 75 साली लग्न झालं. अच्छा, लग्न झाल्यापासून तुम्ही स्वतः इथे कायम राहिलेले आहात. हा, कायम. तुम्ही एक मोठा काळ या घरात बघितलेला आहात. हो, सुरुवातीला खूप माणसं होती आणि आता माणसंच नाहीयेत. हो. तर हा जो बदल आहे, दुर्दैवी बदल आहे, परंतु त्या बदलाकडे तुम्ही कसं बघता?
कसं म्हणजे आता आहे परिस्थिती त्यात तोंड देत राहायचं असं. हम्म. कशामुळे ओढवली ही परिस्थिती? कारण एकंदर कोकणातली ही परिस्थिती आहे. हो. प्रत्येक गावात आता वयस्कर माणसं फक्त असतात हा. आणि तरुण कुठेही दिसत नाहीत. हम्म. तर ही परिस्थिती का ओढलेली असावी, काय वाटतं? कोण खेड्यात राहायला मागत नाही आणि दुसरं म्हणजे खेड्यात उत्पन्नाचं असं साधन नाही. आता कलम, माड, पोफळी ह्याच्यावर जीवन जगणं कठीण आहे माणसाला. हम्म. म्हणून माणूस म्हणजे शिकून नोकरीच्या शोधार्थ मुंबईला शहरात जाऊ शकतं असं. हम्म. हम्म. तुमचं काय आहे उत्पन्न? थोडीशी कलम आहेत आणि आता घरी कोणीतरी राहायलाच हवं ना. बरोबर, अगदी खरं आहे. जमतंय तोपर्यंत. मला 2 दीर 3 नंदा आहेत. बर हा. बर. आणि मिस्टर किती साली गेले? 2002 साली. मगाशी आपलं बोलण्यात आलं, परंतु व्हिडिओमध्ये आलं नव्हतं म्हणून मी परत प्रश्न हा. विचारला. 2002 साली तुमचे मिस्टर गेले, हा. म्हणजे त्यानंतर तुम्ही आता एकटाच इतकी हो. वर्ष हे सगळं सांभाळत आहे. हो. त्या व्यतिरिक्त उत्पन्नाचं साधन तुम्ही काही कोकणी खाद्यपदार्थ वगैरे बनवता? नाही म्हणजे ते- आंब्याचे बाय प्रोडक्ट्स नाही वगैरे? नाही ते काही नाही. नाही, कारण फक्त- अनेक घरी पूर्वी साठ हो पण किंवा ते अशा काय गोष्टी बनवल्या म्हणजे जायच्या. ते जमण्यासारखं नाही मला अच्छा. इथे. बरं बरं बरं. मी कलम देऊन टाकते म्हणजे ओके. विकून टाकते. व्यापाऱ्याला देता? हा. बर. आता काय दिनचर्या असते? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमचा दिवस कसा असतो? घरातलीच सगळी कामं करीत राहायचं. आता माडपोफळीचं शिपणं करायचं, हम्म. झाडं कुठे म्हणजे पावसात झाडं लावायची, हम्म. म्हणजे फुलझाडं नाही. आता काय फळझाडं लावून उपयोग नाही. आमची वय एवढी झाली त्यामुळे आता लावणार काय फळझाडं. किती वय आहे आता तुमचं? माझं आता 68 चालू आहे. अच्छा. जवळजवळ तुम्ही समानवयीन माणसं सगळी आहात इथे हो. आता. आणि मग आता तुम्ही जसं म्हटलं की आग्र्याला पाणी लावणं वगैरे काम असतं, हा. तर नारळाला आणि सुपारीला वांदर किंवा माकडांपासून कितपत त्रास आहे? थोडा फार आहे, जास्त नाहीये. अच्छा, तुमच्या पट्ट्यात कमी त्रास आहे. हा. कारण आमच्याकडे माकडं म्हणजे त्यांच्या स्वाधीन केल्यासारखं असतं हा. सगळं. नाही मग इकडे आली तरी येतात, पण म्हणजे तेव्हा वाट लावतात, पण अशी सारखी नसतात. मग अशा वेळेला काय तुमच्याकडे उपाय त्यांना काही हकवायला? नाही, हकलायची एवढंच कधी. अच्छा, स्वतः राखण करायची? हा. आली पायरवली की हाकलवायची? हा. या पलीकडे काय नाही? अच्छा, कारण माकडांना काय उपायच नाही ना. बरोबर. तुमच्याकडे मांजरं आता पण बघितली आणि आहेत, तर हो. मग बिबट्याचा कितपत त्रास? कधी बिबट्या नेतो मांजर असं कधी ऐकायला नाही मिळालंय? म्हणजे अजूनपर्यंत नाहीये असं. अच्छा. बाकी काय आठवणी आहेत तुमच्या या पूर्ण घराच्या बाबतीतल्या? एकंदर तुम्ही जे सुरुवातीला बघितलं, आज जे बघताय, इतक्या मोठ्या कार्यकाळात जे बदल घडले असतील त्याबद्दल? हं. तसे बदल पुष्कळ झाले आता सगळ्या ह्याच्यानुसार. आता माणसं मिळत नाही कामाला. पहिल्याने ही सगळी माती जमिनी होत्या सारवायच्या वगैरे, हम्म, हम्म, तर आता ते सारवणं वगैरे पाठी रद्द पडली. हम्म. बरोबर हा. बरोबर. पहिल्यान चुली होत्या हो, भरपूर वर्ष. अगदी. हा. मग ते रद्द पडलं आता गॅस आल्यामुळं. होय. हा. आणि इथे म्हणजे प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. खरंय. पूर्वी विहिरींना रहाट होते, आता हो. पंप झाले. आता पंप एका झाले. बटनावर पाणी आपल्या घरात पोचतं. हो. आणि एवढं आग्र्याला सुद्धा पूर्वी पाणी ज्या पद्धतीने लावायला लागायचं ते आता पंपावर आलं सगळं. हो. वॉशिंग मशीन आलं, वॉशिंग मशीन कपडे धुवायला माणसं मिळत नाहीत बरोबर. आणून. सोयी सुविधा खूप झाल्या. हो. सगळं चांगलं आहे, फक्त माणसं नाहीयेत. हा. हाच एक आणि प्रॉब्लेम. सुविधा झाल्या खऱ्या, पण ते म्हणजे माणसाला आता हे नाही राहिलं काम करण्याची. पूर्वीची माणसं जशी त्यामुळे तंदुरुस्त राहत होती, हा. चलनवलन असायचं, ते आता कुठेतरी कमी झालं, हो. थांबलं. निदान आम्ही इतपत तरी काम करतोय. याच्या पुढची पिढी. बरोबर आहे. आणि काय झालंय, शहरातले सगळे वारे खेड्यात यायला लागले. अगदी बरोबर आहे. आणि आपल्या चॅनलचा सुद्धा उद्देश हाच आहे हा. की कुठेतरी जागरूकता नवीन पिढीत होण्याची गरज आहे ह्या विषयाविषयी. हा. की इथे येऊन आपल्या मूळ ठिकाणांचं संवर्धन आपण कसं करू शकतो. इथे राहून ठीक आहे, काही वेळेला आयुष्यात पैसा पैसा फक्त पैसाच बघून चालत नाही, तर आरोग्यम धनसंपदा आपण म्हणतो, तर ती इथे आरोग्यम धनसंपदा भरपूर आहे. पण कष्ट करायची पण इथे राहिलं तर हिंमत लागते, कारण इथे पैसा मिळत नाही, पण कष्ट भरपूर असतात. खरंय. शहरात पैसा विपुल मिळतो
कष्ट असतात, पण तिकडचे कष्ट वेगळे, इकडचे. पण इकडच्या कष्टांना त्या मानानं किंमत नाहीये, खरंय. असं मला तरी वाटतं. म्हणजे अगदी खरंय. हा खरंय. नाही, पैसा हा दृष्टिकोन आपण बाजूला ठेवला तर नक्कीच आपण इकडे चांगल्या प्रकारे करू शकतो. पैसाही कमवता येऊ शकतो शहरासारखं, पण कष्ट आहेत त्यात हा निश्चितपणे. आपल्याला एफर्ट्स खूप घ्यावे लागतील त्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यासाठी नियोजन करावं लागेल. परंतु पैसा हा दृष्टिकोन बाजूला ठेवला तर कोकणा इतकं सुख कुठेही नाही आणि ती लाईफस्टाईल कुठेतरी स्वीकारावी असाच आपलं एक अपील असतं कायम. खूप खूप धन्यवाद काकू. आज आम्ही अचानक तुमच्याकडे येऊन सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलेलं आहे. सर्वच मंडळींनी आपल्याला सहकार्य केलेलं आहात तुमच्या कुटुंबातील, तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे सगळे दरवाजे मला वाटते कुसाचे आहेत, कारण त्याला बिजागरं नाही आहेत, नाही त्यामुळे त्याचा आवाज वगैरे एक विशेष वेगळा असतो. विचित्र. इकडनं असं मग हो घरात एंट्री, हो ही इकडची या काकूची एंट्री. बरोबर. आता मला वाटते तुम्ही जिथे राहता तो भाग. हा भाग, हे आमचं मेन होय. बाहेरचा हॉल, बरोबर बेडरूम सारखंच. बरोबर. हे माझं नाव श्रीपाद विश्वनाथ देसाई आणि आम्ही गाडगेळ देसाई. मला वाटतंय तुमच्याच मुलीशी माझं बोलणं झालं. होय होय कॉन्टॅक्ट. हो, नीलाक्षी गोडबोले. अगदी. नीलाक्षी ताईने आपल्याला मदत केली खूप, हा की तुम्ही बिंदास्त जा. तुम्हाला आणि त्याचप्रमाणे मी अनुभव घेतोय की इथे माणसं अगदी अगत्यपूर्वक त्यांचं घर दाखवत आहेत. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. हां, तुमचा सुरुवातीला परिचय. माझं नाव श्रीपाद विश्वनाथ देसाई. आम्ही 4 भाऊ, 3 मुंबईला असतात. मी 2 नंबर. मी इथे असतो. तुमचं वय किती? 81. 81. आणि बाहेर किती वर्ष होतात? 2 वर्ष पुण्याला होतो. 2 वर्ष शाळेत जायला. अच्छा, बाकी इथेच? हा, बाकी इथेच. म्हणजे पूर्ण आयुष्य तुमचं इथेच गेलेलं आहे? इथेच गेला. अच्छा. काय व्यवसाय तुमचा इथला मुख्य? रेशन दुकान चालवलं, आंब्याचा धंदा करत होतो. हा. तुमची जी चौकडी आहे होय, खूप मोठी आहे, पुरातन आहे. साधारण किती वर्ष जुनं घर असेल? 400 वर्षाची जास्त झाली. 400 वर्ष? होय बापरे. म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. होय किती पिढ्या ह्या घरात गेलेल्या असतील होय याचा आपल्याला यावरून अंदाज करता येईल. होय. तसं तरुण पिढी, आम्ही म्हातारे यावेळेचे. माझं लग्न 74 साली झालं. मुलगी नाखऱ्यातली जोशी. आम्ही 2 वर्षापूर्वी वारली. 1.5 वर्ष झालं. सगळ्या तऱ्हेचे लोक आमच्याकडे येतात, जेवण खाऊन जातात. रेशन दुकान असल्यामुळे सगळ्या तऱ्हेचे लोक आमच्याकडे यायची, जेवण खाऊन जायची. आमच्याकडे भेदभाव नाही. तुमच्या मुलीशीच मला वाटतं कॉन्टॅक्ट झालं माझं, होय आणि त्यांनीच मला सांगितलं की तू जा, कॉन्टॅक्ट नाही झालं तरी. त्याप्रमाणे मी त्या अगत्याचा अनुभव घेतोय होय आणि तुमच्याशी गप्पा मारतोय. होय तर सगळ्या कुटुंबातील सदस्यांशी भेटलो, बोललो, आनंद झाला. होय आणि तुमचं घर सुद्धा खूप छान भव्य दिव्य आहे. तुम्ही आजपर्यंत जपून ठेवायचा सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहात, होय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. होय आणि तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात त्याबद्दल देखील तुमचे आभार. होय. आपण ठीक आता आहे. ह्या सोप्यात आलेलो आहोत. इथे समोर देवघर आहे कोपऱ्यात, जिथे स्वामींची प्रतिमा आहे. आणि स्वामी भक्त, अगदी व्यवस्थित सेवा केली तर सगळं काही आहे. हा, बरोबर. त्यामुळे आम्ही स्वामी भक्त आहोत. अच्छा. जुन्यातले हांडे म्हणतात ते. हो हो बरोबर. समई ही बघा, मोठी समई. हम्म, हे बघा जुन्यातली भांडी, बरोबर. म्हणजे ही बघायला मिळायची नाही. होय होय होय. हे आंबे बघा. अरे वा, क्या बात आहे. हापूस. हे आपल्या हे असे- घरचे घरचे अच्छा, काढून आणलेले सगळे? हो, काढून आणलेले किती कलम आहेत? आहे जवळजवळ 100-150 आहेत. अच्छा. हे किचन आमचं. अच्छा. आणि तुम्ही स्वतः जेवण करता? हो, मगाशी आपण जसा उल्लेख केला तर ती आता जेवण पण माझ्याकडे तयार आहे पोळी भाजी. ही बघा, नाश्त्याची सकाळी? पोळ्या केलेल्या आहेत. अच्छा, वा. तुम्ही स्वतः पोळ्या हो, करता? स्वतः. सगळं? हो, ही क्या कोबीची भाजी केलेली आहे, हम्म, हम्म, बटाटा वगैरे घालून. हम्म, हम्म. वा. जाताना नमुना खाऊन बघायचा, त्याशिवाय जायचं नाही. विजू काकाने आधीच सांगितलेलं होतं की तिथे पण तुम्हाला आग्रह होणार, हा. पण तुम्ही जेवायला माझ्याकडे यायचं नाही, आहे. येतो म्हणायचं ना. आपण नाही कशाला म्हणायचं. हो म्हणायचं.
हा आमचा मागचा भाग. नंतर हे आमचं बाथरूम, हां म्हणजे बाहेरून विस्तव, बरोबर. आत पाणी. होय काय? अच्छा बाथरूम म्हणजे 2 माणसं 4 माणसं एकदम आंघोळ करतील. अच्छा अच्छा. इथे हंडा आहे, हा बाहेर न विस्तव आणि आतमध्ये हंडा आहे बाथरूम मध्ये. क्या बात आहे. आहे पाणी गरम. हो. इथे ही टाकी कशासाठी केली? इथे काकूंची आहे त्या. अच्छा. त्यांचा पंप इकडं नाही ना, हो. ते इथे पाणी येतं त्यांना. अच्छा. हा. हे त्यांचं आहे ते झाडमाड. अच्छा. पलीकडे समोर दिसतंय ना, हा. ती आमच्या मामाची विहीर. अच्छा. हा. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हटलं. बरोबर. 4 पुढे विहिरी एक आहे. 4 दिशांना. हा. त्यांच्या 2 आहेत. ओके. ही टाकी इथे एक. सगळीकडेच असते, ते काय विशेष नाही. हळू. हे मोड आपलं माड, हो पोफळी, बरोबर. आगर. आगर. रस्त्याच्या पलीकडे पण आहेत होय माड, केळी, पोफळी. बरोबर. हे झाड आंब्याचंच आहे. पायरी म्हणतात त्याला. पायरीचं आहे हा पण फार जुनं झाड आहे, होय. मोठं आहे. 80 वर्ष झालेली आहेत. होय ना. आतून बघा पोकळ किती येते. हा सगळा मेंटेनन्स आता कोण बघतं काका? आम्हीच बघतो. मुलगी हे करते पैशाची. अच्छा बाकी आम्ही सगळं पाणी लावणं, बरोबर. सुपारी काढणं, माड. आपलं आहे ते सांभाळून ठेवणं. हा जतन व्हायला पाहिजे एवढंच. अच्छा आपला रोजचा उदरनिर्वाह निघेल ना. बरोबर. हा. म्हणजे इथून जी बाहेर पडलेली मंडळी आहेत हा ती बाहेर जरी राहत असली तरी प्रत्येक सोप्यातली मंडळी जोडलेली आहेत आहेत आणि कुठे ना कुठे ह्या घराची, या वास्तूची आणि ह्या प्रॉपर्टीची काळजी घेत आहेत. घेत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही आहात तोपर्यंत प्रत्यक्षदर्शी इथे बघणारे आहात, परंतु बाहेरून सुद्धा ते एक आर्थिक सहाय्य सगळ्या कुटुंबातील लोक आपापली प्रॉपर्टी जपण्यासाठी करत असतात. प्रयत्न करत असतो. नक्कीच नक्कीच ही विशेष बाब आहे. हम्म. आणि स्वतंत्र व्यवस्था असली तरी तुम्ही मंडळी सगळे एकमेकांशी चांगल्या होय, प्रकारे होय. जोडलेले आहात, आहोत. हे सुद्धा एक लक्षात येतं. होय होय. इथे ही वेल कसली आहे? कुठली? काळी मिरी. काळी मिरी. ओके. विकता काळी मिरी की घरच्या पुरती? नाही घरच्या पुरती. अच्छा केळीचा घड ओके. इकडनं बघा. हो वा क्या बात आहे. ते खाली रस्त्याच्या खाली आहे. अच्छा तिकडे पण आहे. इथे पण आहे आणि पलीकडे पण आहे. बरोबर आहे. आता इथे विहिरीचंच पाणी आग्राला, हो. पाट वगैरे काही विषय नाही. नाही पंप चालू केला चालू की पाणी केला की येणार. लागतं. हम्म. लावावं लागतं की ऑटोमॅटिकली सगळीकडे लागतं? नाही लावायला लागतं. लावायला लागतं. थोडंसं मेहनत हवी ना. होय 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 सगळीकडे पाईप घेतले तर बघायला नको मग. बरोबर. मगाशी नवरात्रीचा उल्लेख झाला, तर अजूनही उत्सव होतो की आता बंद झाला नवरात्रीचा? पहिल्यासारखं नाही. अच्छा हा म्हणजे रोज आपली एक माळ अच्छा. देवीला हम्म. एवढंच. बर. आणि काय आपण नैवेद्य करू तो दाखवायचा. अच्छा. हा. आता पाहुणे ह्या वास्तूत कधी एकत्र जमतात? काही कार्यक्रम फंक्शन वगैरे असलं हा तर. म्हणजे त्या दृष्टीनेच मगाचा प्रश्न होता हा. की नवरात्रीला पाहुणे येतात की हो, इतर काही नवरात्रीला मे पण- महिन्यात वगैरे? नाही नवरात्रीला येतात. येतात. नवरात्रीला येतात, गणपतीला येतात. अच्छा बरोबर. प्रत्येकाचं वयानुसार हम्म, येणं होतं असंच नव्हे, पण हम्म, येतात. हम्म. वरच्यावर येऊ शकत नाहीत. बरोबर. हा. तुम्ही एक मोठा काळ बघितलेला आहात आयुष्यात. 65 वर्ष वय आहे तुमचं. होय साधारण नाही म्हटलं तरी बहुतांश काळ तुम्ही ह्या गावात, ह्या घरात राहिलेला आहात. होय. तर काय बदल जाणवत आहेत त्या काळातले, सुरुवातीच्या आणि आत्ता? तेव्हा मनुष्यबळ भरपूर होतं आणि सुखसोयी पण सगळ्या होत्या. हम्म, आमचं रेशन दुकान होतं इथे समोर. हम्म, हम्म, किराणा मालाचं दुकान होतं. हम्म, म्हणजे असं सगळं होतं. त्यामुळे काही कमतरता वाटली नाही. पण आता ती भास होते असं.
तेव्हा पण पैसा पण होता, मनुष्यबळ पण होतं, पण आता पैसा असला तरी मनुष्यबळ नाहीये, हम्म, असं पण आहे. हम्म. बर, ठीक आहे, आपण आपल्या घराकडे परत वळूया. इथे गोबर गॅस होता पण तो बंद आहे, बिघडला म्हणजे. अच्छा. हा गोठा आमचं इकडचा. हम्म. फणस धरलेले आहेत. हो, भरपूर. खायलाच कोण नाही खरं आणि आम्ही खायला काय कोण खात नाही. अच्छा. हा, हा इकडे गोठा आहे. अच्छा. तेव्हा भरपूर गुरं होती. पण आता आता एकच गायने एक पाड आहे. ते कुठे आहेत मग? सोडली आजच, होय. आजच सोडली. अच्छा. माहिती नाही तुम्ही पटकन याल असं. अच्छा, ठीक आहे ना, हरकत नाही. मोठ्यातनं आपण बाहेर पडलेलो आहोत आणि वाड्यातनं प्रवेश केला होता आणि पूर्ण परिसर बघून झालं. आपल्याला दाखवलेला आहे काकांनी. खूप खूप धन्यवाद काका. हो, तुम्ही आज तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्हाला बाहेर जायचंय, आपलं कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे प्रत्यक्ष मी अचानक आलो तुमच्या दृष्टीने आणि लक्षताईंशी बोलणं झालं होतं, परंतु अगदी आवर्जून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला त्याने आधीच सांगितलं होतं तुम्ही बिनधास्त जा, तुमचं अगत्याने स्वागत होणार आणि तसाच अनुभव मी इथे घेतोय आणि खूप छान वाटलं तुमचं हे घर पाहून आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत मला हे पोहोचवता आलं, याचा मला आनंद आहे, समाधान आहे. येत जा वरच्यावर. नक्की नक्की. हा, थोडीशी पोळी भाजी तरी खाऊन जायची. हा, आग्रह. हे जे अगत्य आहे हा असं मूळ बघायला कोकणी मिळेल. माणूस आहे आणि हेच बघायला आता दुर्मिळ मिळायचं. होत चाललंय. होय होय. कारण बाकी सगळं पैशाने विकत घेता येतं पण असं प्रेम कुठे मिळत नाही नाही. नाही. तर ते आपल्या कोकणी माणसाकडे आजही आहे आणि आपण ते पुढच्या पिढीची जबाबदारी आहे की अशाच प्रकारचं अगत्य आपल्यातही असावं. देण्यासारखी गोष्ट नव्हे किंवा नाही. घेण्यासारखी गोष्ट नव्हे, संस्कारात नाही ती असावी ते लागते, मूळ आवड लागते मला. आवड लागते. परंतु नक्कीच कुठेतरी मानसिकता निर्माण होईल तुमच्यासारख्या लोकांकडे बघून, अशी आपण आशा करूया. खूप खूप धन्यवाद काका, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार. आत्तापर्यंत आपण हा व्हिडिओ बघितलात. आपला हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी नेहमीच अशा प्रकारचे वाडे, चौसोपी घरं आणि वेगवेगळ्या हटके गोष्टी कोकणातल्या दाखवत असतो, जेणेकरून आपलं कोकण पुन्हा एकदा समृद्ध होईल. समृद्ध आहेच मुळात, फक्त त्याची जाणीव इथल्या मुलांना होईल आणि इथली मुलं कोकण सोडून जायची बंद होतील आणि आपल्या मूळ गावात, मूळ घरी परत राहतील आणि काही ना अशी काहीतरी अपेक्षा करतील, करायची. अशी अपेक्षा करायची. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.